मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ. तर आता वाजून गेले 10 आणि 10 वाजता उठली का तर नाही मी केव्हाची उठली आहे. अंघोळ वगैरे केली आहे, चहा वगैरे केला आणि थोडंसं पोस्टात जायचं होतं. पोस्टात पण गेली. घरी आहे. नवीन ड्रेस कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर जो मस्जिदून आणला ह्यावेळेस थोडा वेगळा ड्रेस आणला होता. म्हणजे असा ड्रेस मी कधीच घेत नाही आहे. प्लेन ड्रेस असतात माझे, एम्ब्रॉयडरीचे असतात आणि प्लेन असतात. तर ह्यावेळेस काय झालं, एम्ब्रॉयडरी बिलकुल नाही आहे, फक्त गळ्यावरती आहे एवढी. आणि बाकी प्रिंटेड ड्रेस आहे, कॉटनचाच आहे पण प्रिंटेड आहे. मी प्रिंटेड कधीच ड्रेस घेत नाही आहे, पण ह्यावेळेस घेतला प्रिंटेड. की कसा वाटतो तर नक्की सांगा कसा वाटतो, माझ्या अंगावर खुलला का नाही खुलला. तर नवीन ड्रेस काय घातला, 30 एप्रिल आमच्या लग्नाचा 16वा वाढदिवस. म्हणजे 16वं वर्ष संपलं आणि 17वं वर्ष चालू झालं. तर 30 एप्रिल 2009मध्ये आमचं लग्न झालं होतं. तर आज आहे 30 एप्रिल, म्हटलं त्या निमित्तानं नवीन ड्रेस घालू. तर आम्ही हा ड्रेस घातला आणि मेहंदी लावली तर मेहंदी अजिबात रंगली नाही, बिलकुल रंगली नाही. नाही तर मेहंदी खूप रंगते, खूप कलर येतो माझ्या हातावर मेहंदीचा. पण आज ना असं झालं का रंग अजिबात आला नाही मेहंदीला. पण नाही आला तर नाही आला, काय हरकत नाही आहे. तरी छोट्या छोट्या गोष्टीतून नाराज होऊन व्हायचं नाही आहे. म्हणजे मला आवडत नाही छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज व्हायला. तर ह्या ड्रेसवर ना मॅचिंग मी असे कानातले आणले मॅचिंग ह्या ड्रेसवर घालायला. मल्टी कलरचं मंगळसूत्र पण आहे, सुंदर आहे. म्हणजे नवीन ट्रेंडिंगला आले हे असे मंगळसूत्र आता. म्हणजे भरपूर दिवस झाले पण मी पहिल्यांदा घेतले. ह्या ड्रेसवर फुल मॅचिंग आहे. आणि सोबतच ह्या अशा मंडे मार्केटमधून त्या दिवशी मंडे मार्केटला गेली तर ह्या बांगड्या पण आणल्या. नवीन साडी घालू तर त्याच्यावर ह्या बांगड्या पाहिजे म्हणून गावी जावं लागतं काही ना काही कारणाने. मग त्याच्यामुळे थोडंसं युनिक कानातले पाहिजे असतात. म्हणजे मला तर आवडतात युनिक कानातले थोडेसे. मग ते युनिक कानातले पण आणले. म्हणजे नेहमीपेक्षा डेली वेअरपेक्षा वेगळे, म्हणजे प्रवासात असे कानातले छान दिसतात त्याच्यामुळे हे असे कानातले पण आणले. आणि हे पण कानातले आणले हे ड्रेसवर मॅचिंग. तर अजून घातले नाही आहे, जे आहे तेच आहे. तर मानसी घरी नाही, मोंटू घरी आहे फक्त. अरे मंगळसूत्र पण घातलं नाही, घालेल थोड्या वेळाने. मानसीचे पप्पा पण घरी नाही, मानसी पण घरी नाही, घरी आहे फक्त मोंटू आणि मी. तर जेवण बनवायचं बाकी. आज तर नाश्ता वगैरे काहीच केला नाही. आता फक्त विचारतच बसले कारण हा ड्रेस शिवला आहे पण फारसा छान शिवला नाही. जे मी बोलली टेलरला त्या टाईपचं त्याने काही शिवलं नाही. म्हणजे थोडा हातावर पॅटर्न बोलली होती ते पण त्याने शिवलं नाही. आणि कोटला मी त्याला बोलली होती तिला पायपिंग करायची, ते पण त्याने केलं नाही. पण म्हटलं आता शिवल्यावर त्याला बोलून पण काही फायदा नाही आहे बरोबर का नाही. का ड्रेस कट केला मग शिवला मग तो तयार झाला तर त्याला दोष देऊन काय फायदा. म्हणजे टेलरला पण वाईट वाटेल. त्याच्यामुळे मी टेलरला कधीच दोष देत नाही आहे. म्हणजे शिवल्याच्या नंतर काही काही ठिकाणी खूप टेलरला बोलतात, कपडा भरून मागतात. पण मी तसं कधीच करत नाही कारण शिवल्यावर तो तरी काय करणार. म्हणजे कापल्यावर हे ते हा थोडंसं असलं रिकवर करायचं तो करेल पण पूर्ण रिकवर होत नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता. ड्रेस थोडासा टाईट पण शिवला आहे त्याने आणि थोडंसं इथे पण थोडंसं वेगळंच काही शिवलं. म्हणजे मला आवडलं नाही आहे पण ठीक आहे जाऊ दे म्हणून घातला आहे. तो कसा वाटतो आहे नक्की कमेंटमध्ये ते सांगा. मला तर वाटते छान दिसतो आहे. कसं दिसते ना म्हणतो म्हटलात कोणतला पण ड्रेस माझ्या अंगावर छानच दिसतो. याची ओढणी तर काय मी काढली नाही, बॅगीतच ठेवली ओढणी, फक्त दुसरी ओढणी घेतली. बाकी आज आमचं 6वं वर्ष लागणार. तर माहिती आहे का सोबत राहता राहता खूप काही गोष्टीला सोडून द्यावं लागतं. गोष्टी सोडल्याने बरं का. असं नाही की लग्न झालं नवरा चांगलाच भेटतो किंवा बायको चांगलीच भेटते तरी अजिबात नसतं. फक्त काय असतं काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी धराव्या लागतात, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात दोन्ही साईडने. त्याच्यानंतर तुम्ही असे अंक प्राप्त करत जातात बरं का. म्हणजे मला तरी वाटते माझ्या अनुभवावरून की काही गोष्टी मी सोडत असते, काही गोष्टी धरत असते, काही गोष्टींना पाहत नसते, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करते. अशा गोष्टी जर तुम्ही केल्या तरच तुमचं म्हणजे काय म्हणतात ना तुम्ही जे आपलं वैवाहिक जीवन आहे ते वाचवू शकता. तर मला तरी असं वाटतं बरं का. काही गोष्टी सोडाव्या लागतात संसारामध्ये. प्रत्येक गोष्ट आपलीच ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आपलीच बरोबर आहे किंवा माझंच ऐकलं गेलं पाहिजे ह्या गोष्टी अजिबात नसतात. काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही गोष्टी धराव्या लागतात, काही गोष्टी चुकल्या तरी सॉरी म्हणावं लागतं. काही गोष्टी अशा असतात की न चूक असता सुद्धा सॉरी म्हणावं लागतं.
आणि सॉरी म्हणल्याने माणूस छोटा होत नाही आहे, त्याच्यामुळे म्हणावं लागतं, कारण आपल्याला संसार करायचा आहे ह्या उद्देशाने. तर मी पण ह्या गोष्टी करत असते नेहमी. तर करता करता एवढे 16 वर्ष मी पार केले. पुढचं भविष्यात माहिती नाही आहे आणि भविष्य तर कोणालाच माहिती नाही आहे. तर पुढचं जीवन कसं जाईल माहिती नाही आहे. बाकी एवढं जे 16 वर्ष गेले ते छान गेले, मस्तपैकी गेले, आनंदात गेले, दुःखात गेले, सगळ्या काही गोष्टीमध्ये गेले. तर बस एवढंच सांगायचं. तर बाकी पुढचे बघा नवीन शर्ट घालतोय हा मोंटून, जेव्हा नवीन कपडे आणलेला लगेच घालून घेतो नवीन ड्रेस. तर आजच्या दिवशी एवढंच. बाकी चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. मोठ्यांनी खरंच आशीर्वाद द्या. अजून पुढचे 17 वर्ष पार झाले पाहिजे.